पुरातन खंडित मंदिरांचे अवशेष, मूर्तींचे अवशेष तुम्हाला बघायला मिळतील. काय याचं शास्त्र मला माहीत नाही. आजचा 47वा दिवस आहे आणि आम्ही उदयपूरपासून पुढे आलो. हे मंदिराचे जुने अवशेष आहेत बघा. जुनं बांधकाम आहे बघा, पण नंतर हे आधुनिक बांधकाम केलेलं आहे. बाबाजी आप यहाँ के हो? परिक्रमा से ये मूर्ति खंडित है, इसका क्या ऐसा पुराना मंदिर है। पुराना मंदिर है. हाँ, पुराना भोलेनाथ का मंदिर है और जाम मंदिर गुफा है यहाँ से नर्मदा जी को। आता वैभवजी आपल्याला माहिती सांगतील थोडी कदाचित. इथे आतमध्ये समाधी पण आहे आणि सगळे इथे पुरातत्व विभागाचे म्हणजे सगळं पुरातन आहे हे सगळं. आणि तिथून आतमध्ये रोड आहे भुया, तो डायरेक्ट मैयाला जातो, इथून खाली येतो. अच्छा, इथून भुयारी मार्ग आहे, खालून डायरेक्ट मैयाकडे तो रस्ता जातो, असा भुयारी मार्ग. थोडा मी दाखवू शकतो. इथे असा मार्ग आहे. अंदर आ सकता हूँ. तुम्ही तो छोटासा दरवाजा बघितला असेल आता जस्ट, नर्मदे हर. ये पुरातन अवशेष, पुरातन मंदिर था ये, बहुत पुराना, खंडित हो गया बाद में. इसके बाद ये थोड़ा सा किया है. सब ये ऐसे ही रखे हैं, म्हणजे सगळं हे बघा ना तुम्ही. हे काय मूर्तींचं असं आहे. अभी ये 2 मैया पारायण चालू है, बहुत बढ़िया. नर्मदे हर. बघा हे अवशेष तुम्हाला बघायला मिळतील. त्यांनी तसंच ठेवलं आहे. त्याचं पुरातन काय आहे माहीत आहे, किती हजारो वर्षापूर्वीचं मंदिर आहे. हे भगवान शंकरांची मूर्ती बघा, पिंड. हा पार पण जुनाच आहे, बांधकाम केलेला.